नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत माता पालक समिती याचे इतिवृत्त लेखन व प्रोसिडिंग लेखन कसे करावे या संदर्भात आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. माहे ऑगस्ट 2026 करता सभा क्रमांक 3 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचा आहे, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतात. मित्रांनो, आपणास जर याची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकणार आहात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे आणि ज्या दिवशी आपण माता पालक संघाची किंवा समितीची बैठक घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी शाळा या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. अध्यक्ष जे आहे माता पालक समितीचे त्याचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली माता पालक समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचे लेखन आपल्याला करून घ्यावायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. तिसरी सभा आणि पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आलेले आहे. 2 नंबरचा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांचा वाचन व लेखन कौशल्याचा आढावा घेणे. सभेमध्ये विद्यार्थ्यांचा वाचन व लेखन कौशल्याचा प्रगतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेचा वर्गनिहाय आढावा घेण्याचे ठरवण्यात आले. विद्यार्थ्यांचे शुद्ध व स्पष्ट उच्चारासह वाचन विकसित करण्यावर भर देण्याचे निश्चित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या लेखनातील अक्षरवळण, शब्दलेखन व वाक्यरचनेचा आढावा घेण्यात यावा असे ठरले. वाचनात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नियमित वाचन सराव घेण्याचे नियोजन करण्यात आले. लेखनात अडचण असलेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त लेखन सराव व वैयक्तिक मार्गदर्शन देण्याचे ठरले. विद्यार्थ्यांनी दररोज घरी काही वेळ पुस्तक वाचन करावे याबाबत मातांना मार्गदर्शन करण्यात आले. मातांनी विद्यार्थ्यांचे वाचन ऐकून त्यांच्या चुका समजावून सांगाव्यात असे आव्हान यावेळी करण्यात आले. विद्यार्थ्यांना गोष्टी, कविता, पाठ्यपुस्तके व इतर बालसाहित्य वाचण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे ठरवण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा वाचन व लेखन प्रगतीचा नियमित नोंद ठेवून पालकांना माहिती द्यावी असे निश्चित केले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीनुसार आवश्यक त्या सुधारात्मक व सरावात्मक उपक्रमांचे आयोजन करण्याचे ठरले. विद्यार्थ्यांचे वाचन व लेखन कौशल्य अधिक सक्षम करण्यासाठी शिक्षक व माता पालकांनी संयुक्तपणे प्रयत्न करण्याचा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3 पावसाळ्यातील आजारांपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्याबाबत चर्चा करणे. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. पावसाळ्यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप व इतर संसर्गजन्य आजारापासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पावसात अनावश्यक भिजणे टाळावे व ओले कपडे त्वरित बदलावे अशी सूचना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी शाळेत येताना छत्री, रेनकोट व आवश्यक पावसाळी साहित्य वापरावे असे सांगण्यात आले. स्वच्छ व उकडलेले अथवा सुरक्षित पिण्याचे पाणी वापरण्याचे महत्त्व मातांना समजावून सांगण्यात आले. हात स्वच्छ धुणे, नखे स्वच्छ ठेवणे व वैयक्तिक स्वच्छता राखण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे ठरले. उघड्यावरचे व अस्वच्छ खाद्यपदार्थ टाळून ताजे व पौष्टिक अन्न घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या. शाळा परिसरात पाणी साचणार नाही याची काळजी घेण्याबाबत पालकांचेही सहकार्य घेण्याचे ठरवण्यात आले. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घर व शाळेच्या परिसरात स्वच्छता राखण्याबाबत जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांना आजाराचे लक्षण आढळल्यास त्यांना योग्य वैद्यकीय सल्ला घेण्याबाबत पालकांना सूचना देण्यात आल्या व विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत शिक्षक व माता पालकांनी नियमित संपर्क व समन्वय ठेवण्याचे निश्चित करण्यात आले व हा ठराव या ठिकाणी सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4 जंक फूड व पॅकेज खाद्य पदार्थांचे दुष्परिणाम समजावून सांगणे. फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे. विद्यार्थ्यांच्या आहाराच्या सवयीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यामध्ये जंक फूड व पॅकेज खाद्यपदार्थांच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत मातांना मार्गदर्शन करण्यात आले. अशा पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात साखर, मीठ व चरबी असू शकते याबाबत माहिती देण्यात आली. पॅकेज खाद्यपदार्थ खरेदी करताना लेबलवरील घटक व पोषण मूल्याची माहिती वाचण्याचे महत्त्व सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना चिप्स, कुरकुरे, शीतपेय व तत्सम पदार्थांचे अतिसेवन टाळण्याबाबत सूचना देण्यात आल्या. घरून ताजे, पौष्टिक व संतुलित आहार देण्याबाबत मातांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या आहारात फळे, भाज्या, कडधान्य व पौष्टिक पदार्थांचा समावेश करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आलेले आहे. शाळेत विद्यार्थ्यांनी शक्यतो घरगुती व पौष्टिक डबा आणावा असे ठरवण्यात आले. सुरक्षित व स्वच्छ पिण्याचे पाणी घेण्याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे ठरले. जंक फूडच्या ऐवजी आरोग्यदायी, स्थानिक व पारंपरिक खाद्यपदार्थांचा वापर वाढवण्याबाबत चर्चा करण्यात आली. पालकांनी स्वतः आदर्श आहाराच्या सवयी अंगीकारून विद्यार्थ्यांना त्याबाबत प्रोत्साहन द्यावे असे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आरोग्यदायी आहाराच्या सवयी विकसित करण्यासाठी जंक फूड व पॅकेज खाद्यपदार्थांचे अतिसेवन टाळण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5, मुलींच्या वैयक्तिक स्वच्छतेबाबत आवश्यक मार्गदर्शन करणे. सभेमध्ये मुलींच्या वैयक्तिक स्वच्छतेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मुलींनी दररोज नियमित आंघोळ करून शरीराची स्वच्छता राखावी असे मार्गदर्शन करण्यात आले. हात, पाय, नखे, केस व दात स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व मातांना समजावून सांगण्यात आले. स्वच्छ व धुतलेले कपडे तसेच योग्य अंतर्वस्त्रे वापरण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या. शाळेत येताना वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेण्याबाबत मुलींना प्रोत्साहित करण्याचे ठरवण्यात आले. मासिक पाळीच्या काळात स्वच्छता व योग्य स्वच्छता साहित्य वापरण्याबाबत मातांना मार्गदर्शन करण्यात आले. वापरलेले स्वच्छता साहित्य योग्य पद्धतीने गुंडाळून सुरक्षितरित्या विल्हेवाट लावण्याबाबत सूचना देण्यात आल्या. स्वच्छ पाणी व साबणाचा वापर करून हात स्वच्छ धुण्याचा सवयीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मुलींनी स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी वापरावे तसेच अस्वच्छ खाद्यपदार्थ टाळावेत असे सांगण्यात आले. आरोग्याशी संबंधित कोणतीही अडचण जाणवल्यास पालक व शिक्षकांना निसंकोचपणे माहिती द्यावी असे आवाहन करतात. मुलींचे आरोग्य व स्वच्छतेबाबत माता पालकांनी घरी नियमित मार्गदर्शन व आवश्यक सहकार्य करावे असे ठरवण्यात आले व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला. पुढचा विषय आहे विषय क्रमांक 6, ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आलेले आहे व या ठिकाणी शेवटी एक पेज लावलेला आहे. सभेस उपस्थित सदस्य, माता पालक संघ किंवा समिती, अनुक्रमांक, त्या ठिकाणी सदस्यांचे नावं लिहून घ्यायचे आहे. या ठिकाणी पदनाम आहे, पद दिलेलं आहे आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. याची जर आपण वर्ड फाईल घेतली तर आपल्याला हवा तो बदल करून याची प्रिंट करून आपल्याला स्पायरल बाइंडिंग करून डिजिटल रजिस्टर देखील तयार करता येणार आहे. मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.